नमस्कार, मी प्रल्हाद पार्टे. माझं कवितांचं गाव जकातवाडी, राजधानी सातारा. कविता म्हटलं की आनंद होत असतो. कविता ऐकणं तर आनंद तर आहे, त्याबरोबरच आपण ताणतणावातून मुक्त होतो. तर या दृष्टीने 1992 साली आम्ही एक वाचनालय सुरू केलं होतं, विद्यावर्धिनी सार्वजनिक ग्राम वाचनालय. त्याच्या 25व्या वर्धापन दिनाचं ठरवलं वेगळं काहीतरी करायचं, म्हणून आम्ही जगातलं पहिलं कवितांचं गाव बनवण्याचं उद्दिष्ट ठरवलं आणि त्याप्रमाणे काम सुरू केलं. 2018 पासून आम्ही हे कवितांचं गाव बनवत आहोत आणि ह्याच्या माध्यमातून आम्ही गावातील घरांमध्ये, घराच्या बाहेर कविता लावत आहोत. आणि कविता जाता येता वाचली तरी मन प्रसन्न होतं आणि त्या आनंदातून लोक तणावमुक्त राहतात. पण आज आपण पाहतो आरोग्याची सगळ्यात जास्त गरज आहे आणि ते आरोग्य जर मिळवायचं असेल तर कविता सर्वांना यातून मदत करत असते. तर त्यासाठी ही कविता जनमानसात पोहोचावी त्या दृष्टीने आम्ही सगळे कवी जोडत आहोत आणि कवी जोडून हे सगळं काम पोहोचवण्याचं काम करत आहोत. इथे सातारामध्ये जे साहित्य संमेलन होत आहे तर त्या माध्यमातून ही कविता जनमानसात कशी पोहोचते, कविकट्ट्याच्या माध्यमातून पोहोचेल, साहित्याच्या माध्यमातून पोहोचेल, तर ते पोहोचणं या दृष्टीनं हे चांगली गोष्ट आहे. तर या दृष्टीने आम्ही सगळ्या राज्यभरातले कवी एकत्र जोडतोय. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा वेगवेगळ्या कार्यकारिणीकडून कवी जोडून त्यांच्या चांगल्या कविता जनमानसात पोहोचवण्याचं आम्ही काम करत आहोत. आणि ह्या कविता पोचल्याने काय होणार आहे तर ते कवी जोडले जातील आणि साहित्यिक जोडले जातील. तर त्या दृष्टीने हे सगळं काम होत आहे. म्हणजे आपण जर माणसं जोडली तर आणखी साहित्य चांगल्या प्रकारे जोडलं जाईल. जसं संत तुकाराम, रामदास, ज्ञानोबा यांच्या अभंग आहेत, म्हणजेच त्या कविता आहेत, ते जशा जशा घराघरापर्यंत, मंदिरांपर्यंत, गावापर्यंत पोहोचतात तसेच याही कविता घराघरात पोचाव्यात, जनमानसात पोचाव्यात, त्या दृष्टीने काम चालू. तर त्या दृष्टीने प्रत्येक इथून पुढच्या काळामध्ये शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना कविता कशा सादर कराव्यात, कविता कशा लिहाव्यात या दृष्टीने आम्ही या कवितेच्या माध्यमातून काम करणार आहोत. म्हणून आम्ही म्हणतो की कविता आमचे मित्र जसे आहेत तसे कविता सुद्धा चांगले मित्र आहेत. म्हणून आम्ही असं म्हणत असतो की कवी आणि कविता प्रत्येकाला आनंद देण्याचं काम करत असतात. म्हणून जो आनंद आहे, मग तो बालमुलं, लहान मुलं असेल किंवा मोठी माणसं असतील, तर त्या सगळ्यांसाठी कविता सगळ्यांसाठी उपयुक्त ठरेल. तरी कवींनी या कवितांच्या गावाशी जोडलं जावं या दृष्टीने सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा. त्याचप्रमाणे आपल्या कविता जनमानसात पोहोचवण्यासाठी, आपल्या कविता त्या गावात लावण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं आणि कविता सर्वांपर्यंत दूरपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा. आमचं गाव आहे माझं कवितांचं गाव, जकातवाडी, राजधानी सातारा, महाराष्ट्र. आपण जगभरात हे सगळं काम पोहोचवण्याचं काम करत आहोत आणि या चॅनलच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना या सातारा साहित्य संमेलनाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो. पुन्हा आपण भेटू, पुन्हा आणखी आपल्या कवींच्यासाठी, कवितेंच्या गावात.